राम कृष्ण हरे
वेदशास्त्री गाईला पुराणे वर्णेला शास्त्री गाईला पुराणे वर्णेला शास्त्री गाईला पुराणे वर्णेला शास्त्री गाईला शास्त्री गाईला पुराणे वर्णेला शास्त्री गाईला पुराणे माझ्या मन्ना होया समाधान माझ्या मना होय समाधान माझ्या मना होय समाधान माझ्या मना होय सकल इंद्रिय झाली पै विश्रांती महादाती मूर्ती शंकराची महादाती मूर्ती शंकराची माझ्या मन्ना होय समाधान माझ्या मना होय समाधान माझ्या मना होय समाधान माझ्या मना होय समाधान कवितो चरण वेळो वेळा कवितो चरण वेळो वेळा कवितो चरण वेळो वेळा जनार्दनी शिवा बतावा जनार्दनी शिवा जनार्दनी शिवा बतावा जनार्दनी शिवा संसार करावा सुख रूप संसार करावा जनार्दनी शिवा बतावा जनार्दनी शिवा बतावा जनार्दनी शिवा संसार करावा सुख रूप संसार करावा तेने माझा जीवा होय समाधान तेने माझा मन्ना होय समाधान वेदशास्त्री गाईला पुराणे वर्णिला तो शिव पाहिला डोळावरी तेने माझ्या मना होय समाधान तेने माझ्या मना होय समाधान आठविता चरण वेळोवेळा सकळ इंद्रिय झाली पै विश्रांती पाहता ती मूर्ती शंकराची तेने माझ्या मना होय समाधान आठविता चरण वेळोवेळा एका जनार्दनी शिवा भजावा एका जनार्दनी शिवा भजावा संसार करावा सुखरूप तिने माझ्या मना होय समाधान आठविता चरण वेळोवेळा विठ्ठल
वेदशास्त्री गाईला पुराणे वर्णिला तो शिव पाहिला डोळा भरी तिने माझ्या मना होई समाधान आठवे तो चरण वेळवेळा पांडुरंगा करू प्रथम पांडुरंग करू प्रथम नमन दादा थोडा मोकळा करा हॅलो मोकळा करा थोडा गोड आवाज करा आणि मोकळा करा पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका जयाचे गेल्या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता प्रथम नमन करू गणनाथा उमा शंकराचे सुता चरणावरी ठेवणी माता साष्टांगी अथा दंडवत विठ्ठल नमो बाळू मामा नमो विश्वरूपा नमो बाळू मामा नमो विश्वरूपा अपरा उपमाय बाबा नमो बाळू मामा नमो विश्वरूपा अपार अमोपा माय बाबा वेदशास्त्री गाईला पुराणे वर्णिला तो शिव पाहिला डोळा भरी तेने माझ्या मना होई समाधान आठविता चरण वेळोवेळा प्रस्तुत ज्ञानेश्वरीचे शुद्ध करण्यास उच्च दर्जाचे विपुल साहित्य निर्माण करणारे संत कवी भारुडातून समाजाचे प्रबोधन करणारे समाज सुधारक शांती पदाला पोहोचलेले सत्पुरुष उच्च कोटीचे समाज सुधारक महान संस्कृत भाषेचे गोड असे अभ्यासक अशा अनेक गुणाने संपन्न असणारे व्यक्तिमत्व म्हणजे कृष्णाश्रमी माय मराठीचे सुपुत्र दयेचे सागर शांती ब्रह्म संत श्रेष्ठ एकनाथ महाराज यांचा 4 चरणाचा अभंग आजच्या सेवेकरिता निवडला आहे विठ्ठल या अभंगामध्ये संत श्रेष्ठ एकनाथ महाराज आपल्याला स्वतःला आलेला अनुभव आणि भगवान परमात्म्याची प्राप्ती झालेली सांगतात विठ्ठल 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 महाराज म्हणतात वेदाने गायलेला
6 शास्त्राने 18 पुराणाने वर्णन केलेला तो शिव आज मी डोळे भरून पाहिलेला आहे असा अभंगाच्या पहिल्या चरणाचा अर्थ आहे। वेदशास्त्री गायला पुराणे वर्णिला तो शिव पाहिला डोळा भरे विठ्ठला विठ्ठला विठ्ठला। त्या शिवाचं दर्शन झाल्यामुळे तिने माझ्या मना होय समाधान, त्याच्यामुळे माझ्या मनाला समाधान प्राप्त झालेलं आहे। आणि महाराज कशामुळे वेळोवेळेला क्षणाक्षणाला भगवान शंकराचे पाय आठवले आठविता चरण वेळोवेळा असा अभंगाच्या दुसऱ्या चरणाचा अर्थ विठ्ठल विठ्ठल। आणि तिसऱ्या चरणाच्या अर्थामध्ये महाराज सांगतात सकळ इंद्रिय झाली पै विश्रांती पाहता ती मूर्ती शंकराची। सकळ इंद्रियाला विश्रांती प्राप्त झाली महाराज। विश्रांती प्राप्त खर तर सकळ इंद्रियाला होतच नाही, होत नाहीत म्हणून तर महाराज इंद्रिय म्हणजे काय 5 ज्ञानेंद्रिय 5 कर्मेंद्रिय 5 आणि 5 10 आणि मन 1 11 आहे। हे इंद्रिय कधी शांत बसत नाहीत, ह्या इंद्रियाला कर्म दिलं पाहिजे। ह्या सगळ्या गायी म्हणतात आमच्या महाराजाने। हे बघा सगळे इंद्रिय शांत होतील पण मन नावाचा इंद्रिय शांत होत नाही। ती मनेरी नावाची गाय शांत होत नाही महाराज का? ती एवढी वडाळ आहे, ती एवढी महाराज कशी आहे? त्या गायीला वळायला माझ्या भगवान श्रीकृष्णाला सांगितलेलं आहे विठ्ठला विठ्ठला। वसना वडाळ गाय गड्यानो वसना वडाळ माझ्या गोपाळाने देवाला वळायला सांगितलं 10 कानोबा गेल्या गाई। कशामुळे ही गाय महाराज मन कुठं जाऊन येईल काही सांगता येत नाही, एक इंद्रिय सांगितले असे महाराज म्हणजे सकळ इंद्रिय झाली पै विश्रांती आणि पाहता ती मूर्ती शंकराची असा अभंगाच्या तिसऱ्या चरणाचा अर्थ विठ्ठल विठ्ठल। एवढा अनुभव आलेला एकनाथ महाराजांनी आपल्याला या अभंगामध्ये सांगितलंय। आणि महाराज म्हणतात खरोखर या शिवाला आपण मनोभावे पूजावं, ध्यान करावं, त्याचं स्मरण करावं, त्याची महाराज पूजा आराधना करावं का? एका जनार्दने शिव हा भजावा आणि संसार करावा सुकरो। जो शिवाचं भजन करतो, जो शिवाला अखंड पूजा करतो त्याचा कसलाही संसार असू द्या सुखाचा झाल्याशिवाय राहत नाही असा अभंगाच्या शेवटच्या चरणाचा अर्थ विठ्ठल आता लक्ष द्या, थोडस मला आध्यात्मिक मांडायचं आहे, तुम्ही थोडं बोलू नका, शांत बसा। मी थोडं शांतिप्रिय माणूस आहे म्हणून थोडस बोललं का नाही मग माझं फिसकत मग सगळा गोंधळ होते, तर थोडं थोडं ऐका, लई नाही थोडं ऐका। हे बघा एकनाथ महाराज म्हणतात वेदांनी गायलेला, कोणी वेदांनी गायलेला 6 शास्त्र 18 पुराणाने वर्णन केलेला तो शिव मी पाहिलेला आहे बघा म्हणतात। हे बघा वेद
कुणाचे गुणगान करायला रिकामा नाही आणि वेद कुणाचे नाव घ्यायला रिकामा नाही महाराज, अजिबात रिकामा नाही. हे बघा 18 पुराणाने कोणाचंच नाव यादीला लावलं नाही. आपल्या लावले का? अजिबात. इंद्र नाही, चंद्र नाही, ब्रह्म नाही, कोणताच देव लावला नाही. फक्त 2 लावले. आणि तुमच्या जर कोणते दुसरे लावलेले असतील, आता कोणी अग्नी भक्त असेल, कोणी सूर्य भक्त असेल, कोणी काही भक्त असेल, जर तुमच्याकडे प्रमाण असेल तर मला सांगा, मी तुम्हाला गुरु मानतो. पण मला जेवढं माहित आहे तेवढं मी तुम्हाला सांगतो. वेदाने कोणाला वर्णन केलं नाही, 18 पुराणाने कोणाचे नाव यादीला लावलं नाही. फक्त हरीला म्हणजे भगवान परमात्म्याला पुराणानं गायले. बघा पुराणानं गायले, नाही तर पुराण कुणाचे नाव घ्यायला तयार नाही. पुराने पुराने अरे सुगाती दुसऱ्या क्रमांकाचा अभंग महाराज म्हणतात, माझ्या हरीला 18 पुराणानं गायले. किती? 18 पुराणानं गायले. हे बघा पुराण, वेद, शास्त्र ही पोटगोळ गोष्ट नाही बर का. नाही नाही, पोटगोळ गोष्ट म्हणजे कसं? हे बघा पंतप्रधान आहे, त्याने जर आपलं नाव घेतलं तर आपण लय मोठे होतो. आपला फोटो त्याच्या खिशामध्ये असला की आपल्याला कोणीच हात लावू शकत नाही. का? ते उच्च आहेत, त्याच्यापेक्षा उच्च कोणीच नाहीत. तसं महाराज पहावे पुराणी विचारणी. पुराणामध्ये महाराज कीर्तन करायला सुद्धा, महाराज कीर्तन करायला सुद्धा पुराण बघा म्हणले तर मग सांगा म्हणले तू काही इकडल्या तिकडल्या गप्पा करावे कीर्तन आणि मुखी गावे हरीचे गुण. गुण गात असताना काय करायचंय? पुराण बघून करायचंय, शास्त्र बघून करायचंय, वेद बघून करायचंय, उगाच काही सांगायचं नाही. म्हणून महाराज ह्या देवाला फक्त हरीला म्हणजे हरी म्हणजे भगवान विष्णू, ह्या भगवान विष्णूला महाराज या 18 पुराणांनी गायले. आमचे महाराज म्हणतात विठ्ठल विठ्ठल भगवान शंकर आलाय, पुन्हा पुन्हा गालाय. 18 पुराणे शिवलीला गाती, 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 18 पुराणे शिवलीला. ओ 18 पुराणे शिवलीला गाती, 18 पुराणे शिवलीला गाती. उमापती समर्थ सच ना हो माय बापा. ऐका माझा शिव साधा नाही, शिव साधा नाही. 18 पुराणे शिव लीला गाती लीला. शिवाच्या जेवढ्या जेवढ्या लीला आहेत त्या 18 पुराण गायन करून सांगतात. ऐसा उमापती समर्थ जो. आमचे स्वामी म्हणतात
सज्जन हो माय बापा हो, शिवलीला गाण्यासाठी त्या तोला मोलाचा बनायला पाहिजे. तोला मोलाचं बनण्यासाठी काही कार्य केले पाहिजे. उगाच पुराण रिकामे नाही तर याचं नाव घ्यायला आणि त्याचं नाव घ्यायला नाही याचं वर्णन करायला. आता ही पुराणे शिवलीला गाती यायचा उमापती समर्थ तो. साई शास्त्राच्या नामे पारायण, सहा शास्त्र त्याचं नामाचं पारायण करतात. पारायण सदा गाते गुण तयाची. आमचे माऊली सांगतात शिव संप्रदायामधला अभंग आहे. शिवपाठ तुम्ही केला असाल, शिवपाठामध्ये प्रमाण आठवतात तुम्हाला, ऐका. भगवान शंकराचं वर्णन तोंड भरून सगळ्याच संतांनी केलेलं असा एकही संत नाही की त्या संतांना माझ्या भगवान शंकराचं वर्णन केले यात नवल नाही. पण 6 शास्त्र, 18 पुराण, 4 वेद छातीला हात लावून आदरणीने त्यांचं महाराज गुणगान करतात. आपण देखील भगवान शंकराची आराधना केली पाहिजे. एवढे मोठमोठे संत पदाला पोहोचलेले संत मला सांगतात. म्हणून आपण शिवपाठ केला पाहिजे, शिवाचं भजन केलं पाहिजे. आपल्याला महाराज संसार हे रोजचा आहे, रोज संसार करतो आपण, पण काही वेळ हे भगवान परमात्म्यासाठी काढला पाहिजे. शिवपाठ केला पाहिजे. असे काही लिंग आहेत आपा, असे काही लिंगायत लोक आहेत त्याच्या गळ्यामध्ये लिंग सुद्धा नाही. ज्याच्या गळ्यामध्ये लिंग आहे ते निस्तं खोकडं आहे, निस्तं खोकडं. कशाला देवाला फसवू नको. पवित्र गळ्यामध्ये रुद्राक्षाची माळ घालावी, पवित्र गळ्यामध्ये तुळशीची माळ घालावी, पवित्र लिंग घालावं. जे लिंगायत धर्मामध्ये जन्माला आलाय त्यांना लिंगाची पूजा केल्याशिवाय अन्न सेवन करायचं नाही. 18 ही पुराणी शिवलीला गाती नाही सा उमापती समर्थ जो. शिवपाठ करा, शिवपाठ करा, शिवपाठ करा, शिवपाठ करा, शिवपाठ करा, शिवपाठ करा, पाठ करा, शिवपाठ करा. आमच्या महाराजासाठी सर्वांनी टाळ्या वाजवा. वाटते का घराची आठवण येते का? कोवाळ लावले का, कुलूप लावले का, त्याला ब्रह्मानंद म्हणतात. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. वेदाने गायलेला आहे महाराज. वेद कुणाचं नाव घ्यायला रिकामं नाही. वेदानं ब्रह्मदेवाचा स्वीकार केला नाही, वेदानं अग्निदेवाचा स्वीकार केला नाही, वेदानं इंद्राचा सुद्धा स्वीकार केला नाही. का? हे देव बट्टेबाज आहेत, बट्टेबाज. देवाच्या चुका सांगायची म्हणजे लायकी नाही. पण माझ्या साधू संतांचे प्रमाण असल्यावर छाती ठोकून सांगतोय. गुरुपत्नी शिरत झाला आणि क्षय रोग त्या चंद्राला, म्हणून वेदानं वर्णन केलं नाही. चंद्र झाला काळा, नारद चुकला चाळा भजनाचा. बट्टा लागला, वेदानं नाव घेतलं नाही. शिवानं नाव घेण्यासाठी काय कार्य केलंय? एकनाथ महाराज बी तोंड भरून वर्णन करतात.
शिवसंप्रदायामध्ये वर्ण हायच बघायचं कामच नाही महाराज. पण महाराज वेदानं नाव घेण्यासाठी 18 पुराणाने नाव घेण्यासाठी सगळ्यात मोठा देव व्हावं लागतंय. असे साध्या सुध्या देवाचे नाव लागत नाहीत यादीला म्हणा की, त्याला क्वालिटीचा देव पाहिजे. मग वेदानं नाव घेण्यासाठी भगवान शंकरानं काय केलं ह्याचा थोडा उलगाडा करावाच लागेल. शिरोमणी महादेव माझे भगवान शंकर वैष्णव झाले आमचे महाराज म्हणतात. स्वतः भक्त झाले आणि भक्त झाल्याशिवाय महाराज भक्ताची वेदना कळत नाहीत. हे बघा आमचे एकनाथ महाराज सांगतात, वेदाच्या यादीत जाऊन बसण्यासाठी नवे नवे वेद स्वतः होऊन आपल्याकडे आलाय. देवा आम्हाला तुमचं तोंड भरून वर्णन करू द्या असा वेद म्हणतोय. तर मग शिवानं केलंय काय हे बघा. आपल्या भक्तासाठी भगवान शंकर भोळे झाले, उधार झाले आणि चक्रवर्ती झालेत बघा. एकनाथ महाराज म्हणतात, शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ते. माझा भगवान शंकर भोळा आहे, चक्रवर्ती आहे. चक्रवर्ती म्हणजे राजा महाराज, साधा राजा नाही, राजातला राजा मोठा त्याला चक्रवर्ती. पार्वतीचा पती कैलासीचा देव भोळा चक्रवर्ती, पार्वतीचा पती योगीराज विडाला विडा. योगीराज म्हणजे सगळ्या योग्याचा राजा आणि भोळा म्हणजे आपल्या भक्तासाठी भोळा. चांबड्या देऊ नका, चमागच काय काय महाराज कसं असतंय. झोप ही कीर्तनातच काय येते काय तुम्हाला काय कळलं नाही. आपण झोपतो या नवल नाही. आमचे भगवान शंकर पार्वती आई साहेब ज्ञान सांगताना आमची आई साहेब झोपल्या, तुमचं काय नवल आहे. ऐकू वाटाले की आज
आता कसं प्रत्येक भरला याचं मोकळा मंगळवार करून जायचं म्हणल्यावर हे लोक म्हणते असलंच आहे की कधी कधी खाली बी जाऊ द्या की ऐका माझे एकनाथ महाराजांना देखील सांगितले हे बघा माझे भगवान शंकर भोळे आहेत उदार आहेत आणि राजे आहेत राजे हे बघा लोक म्हणतील महाराज भोळा हे राजा कसा होऊ शकेल मी भोळा म्हणलोय बरं का आपण माणूस म्हणते आमच्या गावात एक माणूस लई भोळा आहे ते भोळं नसते गाभोळा असते गाभोळ भोळा वेगळा आणि गाभोळा वेगळा आहे विठाला 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 उदार आहेत उदार म्हणजे काय उदार अंतकरणाने सगळ्या भक्ताला देणारे माझे भगवान शंकर उदार आहेत त्रिभुवनी उदार भोळा राजा श्री शंकर भोळा राजा त्रिभुवनी उदार भोळा राजा शिवशंकर भोळा राजा शिवशंकर भोळा राजा शिवशंकर महाराज असल्या चाले म्हणून जाऊ नका लोकांच्या अंगात यायला नाश्त्याला ताप इथलीच बाई नाश्त्याला ताप पाहिजे बरं ते दुखणं असं आहे त्याला शांत करायचं म्हणा लय अवघड आहे विठाला 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 एकनाथ महाराज म्हणतात त्रिभुवनी उदार आहेत भोळे आहेत आणि राजे आहेत म्हणून वेदानं वर्णन केलेले वेद का रिकाम आहे का कसल्या देवाचं वर्णन करायला हे बघा तुम्हाला असं मोकाम बोलून चालणार नाही त्याचा पुरावा द्यावा लागेल तुम्हाला किती भोळेपणा भक्तासाठी राहिले हे देखील सांगावं लागेल तर तुम्ही मान्य करता रोग म्हणल्याला का जमतंय एकदा सही शिका एकदा मारला म्हणजे पक्क होऊन जाते विठाला 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 तुम्हाला एक पटवून देण्यासाठी भोळा आपल्या भक्तासाठी कसा भोळा झाला भक्तासाठी किती भोळेपणा होऊन प्रसन्न झाले ह्याच्यासाठी एक उदाहरण सांगतो उदार ह्याच्यासाठी एक उदाहरण सांगतो आणि चक्रवर्ती ह्याच्यासाठी एक उदाहरण सांगतो कीर्तन सोडून देतो विठाला 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 माझ्या भगवान शंकराचा एक भक्त होता महाराज कसला भक्त होता ते माळकरी भक्त नव्हता वीरशैव माता नव्हता ते भक्त म्हणजे पारधी होता पारधी पारधी असा होता त्याचं नाव कन्नाप्पा आहे बाबा पारधी असा होता भगवान शंकराचा कट्टर भक्त कट्टर जंगलामध्ये पारधी काय सिटीने फिरतात का नाही ना जंगलामध्ये राहत होता एक शिवाचे लिंग तयार केलं आणि लिंग तयार करून त्याने आपला नेम चालू केलाय आपल्या भक्तासाठी किती भोळा होता आणि किती भोळेपणाने हे केलंय तुम्हाला सांगतो त्या पारध्याला वेद माहिती नाही त्या पारध्याला शिवाची पूजा माहित नाही त्या पारध्याला शिवाला काय लागते हे सुद्धा माहित नाही आणि त्या पारध्याला बाबा पूजा कशी करते हे सुद्धा माहित नाही आहे का माहित अजिबात माहित नाही पण त्यानं एक नियम चला एक नियम केला रोज सकाळी एक शिकार करायची आणि माझ्या देवाला नैवेद्य म्हणून देवानं खावं म्हणून थोडस महाराज त्याला निवेदन दाखवायचा कसला निवेद होता ते काय पुरण पोळी हे होती का आपल्या देवाला राहते एवढी एवढी पोळी देवाला किती काही जणांच्या पोळ्या बघितल्या महाराज देवासाठी निवद रुपयाचा पोळी आणि
आपल्या धाडग्याला एवढा पोळा लागत आहे ती बी एक नाही 4 काय काय कोटी 5 आणि 10 12 खाणाऱ्या पोळ्या एवढे काही भक्त आहेत खाणारे पण माझ्या देवाला एवढ्या पोळीवर भागी तर देवा अर्पण निवत कुठं महाराज लिंगावर नाही पिंडीवर नाही कुठं दारात त्याच्यात येतो ते कुत्र खातो खरं सांगा बरं उघड्यावर निवद आपल्याला ठेवल्यावर आपण जेवचाल का जेवचाल का आपण नाही जेवणार आपल्याला कुठं पाहिजे टेबल पाहिजे बसाय खुर्ची पाहिजे काजू कडी पनीर तोंडाला पाणी येऊ नका बरं का नाही तर लई लोक आता घरचं खायला गेलेत महाराज पहिलं काय करत होते माहिती आहे का घरी खात होते काय घरी खात होते बाहेर बाथरूमला जात होते कुठं बाहेर जात होते आता बाहेर खाले तर घरात येऊन हागाले तर विठ्ठला माझा कनाप्पा पारध्याने नियम चालू केला रोज शिकार करायचे माझ्या भगवान शंकरला नैवेद्य अर्पण करायचं आहे ऐका नियम ध्यानात ठेवा रोज एक पाखरू मारावं त्याचं मांस काढावं आणि पिंडीवर नेऊन अर्पण करावं देवा पोट भरून खाय आणि देवाला निवद दाखवल्यावर आपण खायचा बघा कसला भक्त असेल हे बघा असला नियम चालू असताना पार्वती आई साहेब म्हणल्या मालक कसला तुमचा भक्त आहे तुम्ही कसली पूजा त्याचे अर्पण करून घेताय मांस आणून तुमच्या ताटात टाकताय तुमच्या समोर टाकताय तरी तुम्ही आवडीनं बघताय त्याच्याकडे पार्वती आई साहेबाला भगवान शंकरानं सांगितलं पार्वती ते काय देतय हे महत्वाचं नाही पण त्याच्या अंतःकरणामध्ये भाव किती आहे हे महत्वाचं आहे भाव लागतो देवाला बाकी काय लागत नाही ते काय देतोय हे माहित नाही मला कुठून आणतोय हे बी माहित नाही मला नैवेद्य चढवण्यासाठी किती पाखराची हत्या करतोय हे माहित नाही मला किती भावनेनं देतोय हेच एवढं माहित आहे मला विठ्ठल देवापेक्षाही देवाचा भाव मोठा आहे आणि भावानं जेवढ्या भक्ताने महाराज देवाला आकळले तेवढ्याच्या भाव नसल कसलाय भक्त सक्सेसफुल होत नाही महाराज आणि पार्वती आई साहेबांना भगवान शंकराला म्हणावं मालक अहो ते कसला भाव आहे त्याचा जवळ बसल्या की नाही बाया गुणानं बसूच देत नाही पार्वती आई साहेबाला भगवान शंकर म्हणले पार्वती मला जप करू नको भुनभुन लावू नको तू शांत बस नाही तुझं काहीतरी कर नाही मालक मला सांगा बघा काय बाया कुठं कुणाला काय विचार त्याला काही सांगता येत नाही महाराज कशाचं काय आता मी फेटा घेऊन निघालो मला माझी मंडळी म्हणली महाराज मला कीर्तनाला यायचंय मी म्हणलं तू कीर्तनाला धुणं कोण धुया मी धुणं धुका म्हणलं तुझं काय महाराज काय बाया कीर्तना जमत नाही मी जातो नाही याच मी म्हणलं तुला स्वयंपाक येत नाही काय कर स्वयंपाक शिक इकडं गावात महादेवा तिकडं जाय पण माझ्यासोबत येऊ नको आज जमा खरा राहिला नाही महाराज बायकोला घेऊन जरी संघ फिरला तर लोक म्हणाले कुठली बाई आणलं की बुवा बायकोला स्वयंपाक येत नाही बाबा बऱ्याच बायाची ओढ आहे
माहित महाराज कोणाला बाकी ना कोणाला काय ना लय महाराज अवघड लग्न झाल्यावर इतकं अवघड की बघायचं कामच नाही माझ्या बायकोनं मला काल पोळ्या केल्या होत्या कर पोळ्या म्हणजे मी मित्र घेऊन गेलो पोळ्या आणि अशी पोळी केली की बघायचं का तुमच्याकडे करतात का शेंगदाण्याची ते तिळाची पोळी असते ना महिला मंडळ असते ना पोळी तसल्या पोळ्या केल्या आणि पोळ्या करत असताना महाराज कडीनं 2-2-3 इंचाचा आकार चपातीचा ठेवला आणि मधीच तेवढं मी मला असलं कसलं ही कीर्तनकाराची बाई ती काय बोलू देते का मी मला असल्या पोळ्या करतात का त्या माईने काय स्वयंपाक केलं का नाही त्याने म्हणले महाराज तसं नाही तुमच्या संग येणारे एका क्वालिटीचा माणूस राहत नाही म्हणलं कसं काय कुणाला चपाती आवडते तर कुणाला पोळी आवडते ज्याला पोळी खाते त्याला मधला भाग खाईल ज्याला चपात्या खाते त्यांना कटा खायला बाया गुणानं बसतच नाहीत महाराज अहो मी काल कीर्तनाला गेलो बाबा कीर्तनाला गेलो आमचे आपा आमचे सगळे संघ होते माझी बायको व्हिडिओ कॉल केला व्हिडिओ कॉल मला म्हणजे महाराज व्हिडिओ कॉल उचला व्हिडिओ कॉल उचलला व्हिडिओ कॉल बेटा मला आपा दाखवा बरं ते माणसामध्ये बघतात आपा बरं तुमच्या संग काय काय महाराज बरं ठेवा फोन ठेवला फोन पण माझ्या डोक्यात किडे वळवळ करायला लागले ना मी म्हणलं हिनं व्हिडिओ कॉल केला उचलला आणि मामाला बघितलं तुला नेमकं झालं काय मी परत फोन लावला हॅलो कस काय फोन केलीस का आव तसं नाही म्हणले आपल्या शेजारची संगी पळून गेले तुम्ही कुठं हो बघाव 2012 पासून कीर्तन करतो तुझा अजून आमच्यावर विश्वास नाही काय बाया बोलतात काही सांगता येत नाही विठाला 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 माणसाला हलक्यामध्ये घेऊ नका बरं का माणसाला तयारीची आहेत एखादी बायकोलाच मालकावर संशय घेत होती महाराज नागेश महाराज इतका संशय की बघायचं कामच नाही तिला दिवळला जात होतं आणि तिनं मालकाला फोन करून विचारायचं मालक कुठं घरी साव का हो मला ते काय मिक्सर लावून दाखवा बरं मग तिने मिक्सर लावायचं खुरखुर खुरखुर वाजायचं हा घरी ठेवा फोन ठेवा हा फोन असं 8 दिवस झालं 10 दिवस झालं 15 दिवसाला त्याची बायको आली आणि शेजारच्या गल्लीतल्या पोराला म्हणले पोरं तुमचे काका कुठे आहेत काकू तुम्ही गेला होता वापसून काका ते मिक्सर घेऊन कुठं काय मी फोन लावला मिक्सर लावला असला विश्वास विठाला कुणावर संशय घेतलेला काही सांगता येत नाही विषय आपला ते नाही आपला हे विषय आहे पार्वती आई साहेबांना सांगितलं मालक भाव मोठा आहे भक्त मोठा आहे माझा भक्त आहे म्हणताय त्याची सत्व परीक्षा घ्या काही अडचण नाही महाराज त्यांना असे महाराज त्या लिंगाला डोळे काढले होते डोळे भगवान शंकरांनी सांगितलं हे बघ पार्वती तुझं ऐकून मी त्याची सत्व परीक्षा घेतोय ऐक एका डोळ्यातून भळा 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 रक्त वाहत होत त्या पारद्याचा नित्यनेम चालू त्यांना आपलं निवेदन आणावं रोजच्या प्रमाणे तोंडामध्ये पाणी घ्यावं गुळणा आणि त्या महादेवावर किचकारी टाकावं आणि मग ते प्रसाद अर्पण करावं आणि मग आपण जेवावं पण ते रक्ताचा डोळा बघितल्या बरोबर महाराज त्याला असं वाटलं की माझ्या भगवान शंकराच्या डोळ्याला काय झालंय की म्हणणार आणि महाराज बाण हातामध्ये घेतला आणि डोळा काढला आणि डोळा काढून पिंडीला समर्पण केला एका डोळ्यानं भगवान शंकराला दिसलं टाळी वाजवा त्याग किती महत्वाचा आहे हे महत्वाचं आहे का भगवान शंकराने एक दिवस तसाच जाऊ दिला दुसऱ्या दिवशी दुसरा डोळा पडला दुसऱ्या डोळ्यातून भळा 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 रक्त निघत होतं दुसऱ्या ते नियम चालू झाला आणि मग त्या भक्तानं पाहिलं माझ्या भगवान शंकराचा डोळा हे बी दुखतोय ह्याही डोळ्यातून रक्त निघते करावं काय आता माझ्याकडे एकच डोळा आहे मग डोळा आहे एक तर मग लावायचा कसा मी माझा डोळा काढलो तर मला पुन्हा दिसायचं नाही डोळा आउट साईडला लागल म्हणून त्या बाबानं काय केलं ऐका पायाचा अंगठा घेतला ज्या लिंगाला डोळे काढले होते त्या निशाणावर आपल्या पायाचा अंगठा ठेवून खून केली आणि आपला डोळा काढून त्या पिंडीला लावला आणि त्या पिंडीला लावल्याबरोबर माझ्या भगवान शंकराला दिसू लागलाय का ह्याला म्हणतात भक्ती ह्याला म्हणतात भाव आणि ह्याला म्हणतात निष्ठा अंतरीची
ही अंतःकरणामध्ये घेतो महाराज. माझ्या भगवान शंकर प्रसन्न झाले आणि कैलासाहून दोघही नवरा बायको खाली. भक्त कसला होता? अमंगळ भक्त होता. देवाने काय पाहिलं? आपला भक्त मला मांस अर्पण करतोय, त्या मांसावर माझे भगवान शंकर झाले. एवढी कृपाळू माऊली आहे. विठ्ठल विठ्ठल ऐशी कृपाळू मावली शिव आनंदाची सावली. शिव आनंदाची सावली. कृपाळू पाहिजे. किती कृपाळू? आपल्या भोळ्या भक्तासाठी भोळे पण घेऊन महाराज माझ्या कनकदासाला भेट दिली, आशीर्वाद दिला, कृपा दिली. इतकी भोळा भक्त भोळा तर माझा देव देखील भोळा होऊन त्याच्या मागे लागला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. एवढा माझा भगवान शंकर भक्तासाठी भोळा होता म्हणून वेदानं वर्णन केलेलं आहे. अजून काय काय भगवान शंकराकडे आहे महाराज? अजून काय काय? माझे भगवान शंकराकडे माझे एकनाथ महाराज म्हणतात उदारता आहे. किती उदारता आहे ऐका. तुम्हाला चलत एक दृष्टांत देऊन सांगतो म्हणजे लक्षात बसते. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. इंद्रशन नावाचा राजा होता. इंद्रशन नावाचा राजा इतका शिवभक्त कट्टर होता की महाराज बघायचं कामच नाही. इतका शिवाचा निष्ठावंत भक्त होता. ज्या दिवशी श्रावण सोमवार आहे त्यांना सगळ्या नगरवासीला आमंत्रित द्यावं, सगळ्याला भोजन द्यावं आणि शिवाची 8 तासानं पूजा करावं. त्या नगरामध्ये एक माता माऊली होती महाराज. त्या माता माऊली सोबत एक मुलगा होता. मुलगा हे 10 वर्षाचा मुलगा होता आणि विधवा झाल्याने माता माऊली होती. ज्याला राजा साहेबाच्या पूजेसाठी पाहण्यासाठी सगळी जनता आलेली आहे. आणि पूजा चालू असताना महाराज भगवान शंकराची पूजा करत असताना त्या लहानशा 11 वयाच्या बाळानं पाहिलं कशी भगवान शंकराची पूजा चालू आहे. आनंदानं पाहिली पण असा करण्याचा विचार केला महाराज. इतकी पूजा कशी चालली आनंदानं प्रेमानं ते बघत होतं. ज्या देवाला महाराज ज्या देवाची आवड आहे, ज्या देवाची भक्ती आहे, जे देव मनापासून आवडतो त्या ठिकाणी त्याचा भक्त येणारच आणि ते भगवान शंकराचं बघणारच. त्या लहान बाळानं ऐकलं, बाबा ऐकलं, बघितलं कशी पूजा चालू आहे आणि तेच बघून घरी आला. आणि घरी आल्यानंतर महाराज असं लिंबाचं झाड आणि लिंबाचं झाड असताना हे बघा कसला पाला घेतलाय त्याला बेल माहित नाही. हे बी पाला घेतला नाही. कसला लिंबाचा पाला म्हणा कशाचा पाला मला तेवढं का उल्लेख केला नाही पण कशाचा तरी पाला घेतला आणि दगड असा पुढे मांडलाय. आणि जसा राजा पूजा करीत होतो तसा तो पूजा करू लागला. ओम नमः शिवाय नमः, ओम नमः शिवाय नमः. डोळे झाकून पूजा करावं आणि एक 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 पान त्या देवाला अर्पण करावं. पण आवडीने देवाचं नामस्मरण घेत असताना महाराज इतके भगवान परमात्म्याची आवड होती की बघायचं कामच नाही. विठ्ठल विठ्ठल. आवडीने नाम जपा, आवडीने नाम जपा, आवडीने नाम जपा, आवडीने नाम जपा. शिव शिव मंत्र जपा, शिव शिव मंत्र जपा.
शिव शिव मंत्र सोपा, आवड महत्वाची आहे, तिथं आवड वापरली. महाराज ओम नमः शिवाय या नामाचा जप चालू असताना महाराज आईने विचार केला, बाळा आपण सकाळी आपण राजाच्या पूजेला गेलो होतो, पण माझ्या बाळानं खाल्लं नाही. बघा आईचं अंतकरण कसं राहते. बाळ माझा उपाशी कुठं आहे, कुठं गेला म्हणून आई घरातून बाहेर आली आणि बाळाला शोधू लागली. तर बाळ महाराज दगड पुढे घेऊन देवाची पूजा करत होते. बाळा जेवण करून घे, बाळा जेवण करून घे. महाराज बाळ समाधिस्थ झाला आणि सांगितलं, आई मला तू काही माझ्या पूजेमध्ये विघ्न आणू नको, मी राजासारखी पूजा करत आहे, मला राजासारखी पूजा करायची आहे. तो बाजूला सरक. पण लेकरू उपाशी असल्यामुळे आईला वाटलं, बाळा तू काहीतरी खा रे, पोटाला खा आणि मग तू देव पूजा करीत बस. पण आईचं ऐकलं नाही. आईला राग आला. आईने ते दगड बाजूला सारला. दगडला बाजूला सारून हाताला फरफडत ओढू लागली. तर आईला मला, खबरदार माझ्या अंगाला हात लावशील तर तुला भगवान शंकराची शपथ आहे. आईला घाम सुटला महाराज. आईने हात सोडून दिला. देवा तूच बघ रे आता माझ्या बाळाकडे. जप चालू असताना महाराज ओम नमः शिवाय या नामाचा जप करायचा. ओम नमः शिवाय या नामाचा जप करा. कैलास पर्वतावरून भगवान शंकरानं पाहिलं आणि पाहिल्याबरोबर पार्वती आई साहेबाला सांगितलं, चला आपला भक्त वाट बघतोय आणि पूजा करतोय, त्याला आशीर्वाद द्यायचा. भोळा महादेव सेने संतोषाला, महादेव तेने संतोषाला, महादेव सेने संतोषाला, महादेव तेने संतोषाला. मन करी मला कोण पूजा, मन करी मला कोण पूजा, मन करी मला कोण पूजा. भोळा महादेव तेने संतोषाला आणि मने करी मला कोण पूजा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. भगवान शंकर महाराज धावत आले आपल्या भक्तासाठी. वरंपुरे भक्ता काय मागायचे ते माग, मी तुला द्यायला तयार आहे. बघा किती उदाहरण करणार असेल. पूजेचं साहित्य नव्हतं, काही नव्हतं, तरी पण महाराज कसलाही पाला व्हायला तर माझे भगवान शंकर प्रसन्न झाले. वरंपुरे भक्ता काय मागायचे माग. त्यावेळेस माझ्या लहान बाळाने भगवान शंकराला हात जोडले, देवा मला काही नको, मला काहीच नको, पण माझ्या आईने तुझी पूजा मोडली आहे, तिच्याकडून अपराध घडलाय, तेवढाच अपराध माफ कर. हेच मला द्यायचं असेल तर दे. ऐका उदाहरण करणार मातोश्रीला तर माफ केलं, पण मला सोन्याची नगरी त्याला देऊन टाकली. सोन्याची नगरी. एवढे उदार माझे भगवान शंकर आहेत. भोळा, उदार आणि राजा हे तीन मुद्दे करायचे. राजा बघू कसला आहे. विठ्ठल विठ्ठल. जो देव सर्वांना देतो ते राजा बी असतो मोठा बी असतो, म्हणून कुणाला देत चलत जा. आता सगळ्याची सप्ते मिप्ते चालू आहेत, आपले श्रावण सोमवारातले कार्यक्रम चालू आहेत, म्हणून उदाहरण कना दे जा. पुड्या खाऊन तांबाखू खाऊन इकडं तिकडं टाकून देण्यापेक्षा देवाच्या अन्नदानामध्ये जाऊ द्या. चांगली गोष्ट असती महाराज. एक रुपया आपला वाया जात नाही, त्याचं एक एक पुण्य भेटते, म्हणून सगळ्याला देत चलत जा. विठ्ठल विठ्ठल. किती माझे भगवान शंकर उदार आहेत. ऐका एक दृष्टांत संपतो. 80,000 बायका होत्या. कांचनाती सप्तकोटी, कांचनाती सप्तकोटी. आमचे महाराज म्हणतात किती होते शुद्ध कांचनाची सप्तकोटी. कोटी कोटी धोतरला गाठी नाही, कोटीचा माणूस होता महाराज. बघायचं कामच ना. भगवान शंकराचा परम भक्त
80,000 बायका इथं एक सांभाळणं होय ना, मग ह्या तर सगळ्या बारगाड्या उघड्या पाळल्या बायकून बाहेरून घरात गेले की किरकिर किरकिर, बाहेरून घरात किरकिर किरकिर, बघायचं कामच नाही. एक बायको आम्हाला सांभाळा नाकीने येऊन जाते महाराज. विठाला 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 विठाला. 80,000 बायका रावणाला होत्या महाराज. 80,000 बायका, 80,000 बंगले, 80,000 मोबाईल बायकायला, 80,000चे फोन, चॅटिंग. पण गाड्याच्या घरात कधीच भांडण नव्हते. बाया साध्या नव्हत्या, सगळ्याच पतिव्रता होत्या. हा, सगळ्याच पतिव्रता बाया होत्या महाराज. आणि सुना साध्या होत्या का? सुना साध्या नव्हत्या महाराज. इंद्रजिताची बायको, त्याल्या माणसाला जिवंत करण्याची ताकद तिच्या पतिव्रतेमध्ये होती. तसल्या महाराज कसल्याच गोष्टीचं कमी नव्हतं महाराज. कुंभकर्णासारखा भाऊ होता. आता मला हे सांगत बसण्यास सगळं तुम्हाला पाठच आहे, उग पुढं सरकत होता. ऐका, एका गोष्टीची कमतरता आईला होती. आईने म्हणली, बाळा तू एवढा मोठा आहेस पण माझ्या काय कामाचा? काय झालं आई सांग ना. ही आवर्जून प्रत्येक कीर्तनकारांना रावणाचं सांगा. बघा, मी रोज श्रावण सोमवारामध्ये शिवाची पूजा करते, पण माझ्याकडे लिंग नाही, मी वाळूची पूजा करते. आणि माझ्यासाठी शिवलिंग म्हणजे भगवान शंकरला इथं आण. आईचा शब्द मोडला नाही, निघाला महाराज. अहंकार एवढा मनात झाला होता, भगवान शंकरला माझ्या लंकेमध्ये आणून स्थापना करायची मनामध्ये संकल्प केला. निघाला गडे. निघाल्यानंतर कैलास पर्वत असा, आणि कैलास पर्वतावर माझे भगवान शंकर तपाला बसलेत. भक्त जरी झाला तर आगाऊपणा केला नाही पाहिजे, पण त्यानं आगाऊपणा केला. भगवान शंकराला समाधीतून भंग करण्यासाठी काय करावं लागल? त्यानं महाराज काय केलं? त्यानं महाराज सगळा कैलास पर्वत लक 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 हलवला. कैलास पर्वत लक लक हल्ल्यावर तपश्चर्या भंग झाली. भगवान शंकर उठले आणि त्रिनेत्रा डोळा उघडण्याची तयारीमध्ये. आणि रावणाला कळालं आपले मालक आपल्यावर खवळले, तर रागात आले. आपलं काही खरं नाही, मग करायचं काय? माझ्या भगवान शंकरानं ओळखीलं, एवढा अहंकारी आहे माझा. पर्वत लकलक खायला, पायाचा अंगठा खाली दाबला, हात खाली अडकले. लागला चिरकाय गडी, देवा माफ करा, देवा माफ करा, देवा माफ करा. हात खाली अडकले. कसं देवाला प्रसन्न केलं तुम्ही ऐका. एक तुम्ही मंत्र म्हणला बघा, ते मंत्र आपल्याला सर्वांनी म्हणायचं. सर्वांनी हात वर करा एकदा. भगवान शंकराला प्रसन्न करून घेण्यासाठी एवढे क्रोधित झालेले भगवान शंकर प्रसन्न करण्यासाठी रावणानं मंत्र म्हणलाय. सर्वांनी हात वर करून, सर्वांनी. थोडा आवाज द्या माऊली. सोह सिंधु सम विशाल जटाजूट चंद्रभाल, सोह सिंधु सम विशाल जटाजूट चंद्रभाल, गंग की तरंग माल विमल नीर गाजे. हात वरी सर्वांनी. चला टाळकरी. हर हर महादेव. विठाला 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 विठाला. भगवान शंकर एवढे प्रसन्न झाले आणि म्हणले, परंपरे बघता काय मागायचं ते माग. राग तर बाजूला गेला. राग एवढा होता की काम एका मिनिटात जळून टाकला होता, पण एवढा राग आल्याला माझ्या रावणानं शांत करून टाकला. काय मागायचं ते माग म्हणल्या बरोबर पार्वतीकडे पाहिलं बाबानं. पार्वतीकडे पाहिलं आणि म्हणले, भोलेनाथा तुम्हाला द्यायचेच ना, मला पार्वती देऊन टाका. महाराज ऐका, कुणाला काही बी मागू द्याव, काही बी देईन, पैसा देईन, आडका देईन, गाडी देईन, काय द्यायचं ते देईन, पण बायको कोणी देईल का? बायको कोणी देईल? पण माझ्या भगवान शंकरानं बायको दिली. मी सांगत नाही, आमचे एकनाथ बाबा सांगतात, भजन करा विठ्ठल विठ्ठल. पाहुणिया भक्ती नाता सवेदे आपुली गंगा, सवेदे आपुली गंगा, सवेदे आपुली गंगा.
नवे दे आपुली कांता स्वतःची बायको देऊन टाकले. काय भक्तिनाथानं पाहिलं त्या भगवान शंकरानं पाहिलं राजा रावणाकडे उधार अंतकरणानं देऊन टाकले महाराज. हे बघा भक्तासाठी भोळा झाला, हे बघा देण्यासाठी उधार झाला आणि चक्रवर्ती राजा झाला. चक्रवर्ती राजा आता वेळ महाराज मला कोणी काय सांगितलं नाही, संपवायचे का कसं करायचं सांगा. आता तुमच्या इथला श्रावणाचा नियम माहित नाही. आता कसं असते बघा, उपवास असतात मुळे बाया तर मग मी आरडो आरडो कीर्तन कराले, कीर्तन सोडणार त्याला भोका लागलेला कसं कळत नसेल असं होऊ नये त्याच्यामुळे सांगतोय विठाला विठाला विठाला. ऐका, चक्रवर्ती म्हणजे सगळ्यात मोठे राजे, सगळ्यात मोठे राजे म्हणजे जे कुणालाच माहित नाही ते भगवान शंकराला माहित आहे. शेषावर माझे भगवान विष्णू झोपले होते. बेमीतून कमळ निघाले आणि त्या कमळामध्ये महाराज माझे ब्रह्मदेव. ब्रह्मदेवाला अहंकार झाला, माझं स्थान सगळ्यात उंच आहे आणि मी सगळ्यात मोठा आहे, सगळ्यात मोठा राजा आहे असं सांगितलं. अहंकार झाला. भगवान विष्णू म्हणायचे ब्रह्मदेवा तुम्ही माझे पुत्र आहेत असं काय बोलताय तुम्ही, तुमचा जन्म माझ्या बिंबीतून झालाय तुम्ही असलं काय सांगताय. मी मोठा आहे. भगवान विष्णू म्हणले मी मोठा आहे. या दोघांचं लागलो भांडण. भगवान शंकर आले आणि सांगितलं हे भांडण मिटवा. तुम्ही कोण, तुमच्या दोघांपेक्षा मी मोठा आहे म्हणे. काय मोठा, हो तुमच्या दोघांपेक्षाही मोठा आहे, आम्हाला परीक्षा द्या. देतो मला परीक्षा. महाराज समुद्रामध्ये लिंग उभा केलं, इथे समुद्रामध्ये लिंग उभा केलं. महाराज तुम्ही दोघं आहेत. ब्रह्मदेव म्हणतो मी मोठा, भगवान विष्णू म्हणतात मी मोठा. मग ब्रह्मदेवानं उरी जाऊन टोकाचं दर्शन घेऊन यावं आणि विष्णूनं खाली जाऊन टोकाचं दर्शन घेऊन यावं. हे ज्याला टोक मिळालं तो सगळ्यात मोठा. ऐका, हे बघा स्पर्धा सुरू झाली. स्पर्धा सुरू झाल्यानंतर महाराज भगवान विष्णू पाताळामध्ये जायचे आणि महाराज ब्रह्मदेव वरील जायचे, पण महाराज वरून केतकी खाली येत होते. केतकी म्हणजे फुल. ब्रह्मदेवानं प्रवास केला, महिना झाला, 2 महिने झाले, 10 वर्ष झाले, 15 वर्ष झाले, कुणालाच त्या लिंगाचा भगवान शंकराच्या लिंगावर होते तिथून खाली आले. बर तुम्ही पाहिलं हो कसलाय वर असं असं आहे, काय अडचण नाही, तुम्ही माझ्याकडून बोला, काय अडचण नाही म्हणत. काही पैसे दिल्यावर माणसं बदलतात. हो ती केतकी बदलले, केतकी बदलले. भगवान शंकर तपाला तिथंच बसले होते. वरून आले, वरून ब्रह्मदेव येत असताना महाराज खालून भगवान विष्णू खाली गेले होते. भगवान विष्णू बकळ खूप शोध काढला, पण महाराज त्याला काय अंत सापडला ना. ते आले ना आपले भगवान शंकरा पुढे हात जोडून उभा टाकले आणि सांगितले भोलेनाथा त्या लिंगाचा अंत हे मला कळला नाही म्हणून मी तुमच्या पुढे उपस्थित आहे. ऐका, ब्रह्मदेव वरून खाली आल्यानंतर सांगितले मला शोध लागला, मी टोकाचं दर्शन घेऊन आलो. पण जे कुणालाच माहित नसते ते भगवान शंकराला माहित होते. भगवान शंकराने सांगितलं काय बोलता एवढ्या लबाड्या ब्रह्मदेवा, तुमच्याकडे 5 मुख आहेत तरी तुम्हाला हे शोभलं का असं बोलायला. काय तुम्ही शोध काढला म्हणताय, काय पुरावा हो काय. केतकीनं सांगितलं मालक ब्रह्मदेव आलती वरी, त्यानं पाहिलं मग आम्ही दोघं येताना एकाच गाडीनं खाली आलो म्हणा की. तसं नाही म्हणले, तुम्ही खोटं बोलताय. केतकीला श्राप दिला, आजपासून तू माझ्या लिंगावर कधीच तुला कोणी अर्पण करणार नाही. तिची त्या केतकीची पूजा नाही महाराज. आणि ब्रह्मदेवाचं एक महाराज मुंडक माझ्या भगवान शंकरानं उडवून टाकलं आणि सांगितलं हे बघा तुम्ही खोटं बोलल्यामुळे तुमची कुठं पूजा बी होणार नाही, तुम्ही अधर्मी माणसं आहेत. ज्या लिंगाचं दर्शन टोकाचं कुणाला झालं नाही ते भगवान शंकर किती आहेत, काय ब्रह्म आहेत हे आपल्याला मेळ लागणार. म्हणून चक्रवर्ती म्हणजे सगळ्यात मोठा राजा सांगितलाय. हे बघा ऐका, भोळा भक्तासाठी, उदार भक्तासाठी, सगळ्यात मोठे राजे भक्तासाठी, सगळ्यात मोठे राजे भक्तासाठी. महाराज भक्ताला बी आपला देव मोठा असा वाटते. आपल्या हे बघा कोणताही देव घ्या तुम्ही, इंद्राची चंद्राची पूजा केला तर तुम्हाला सगळे देव देऊ शकणार नाहीत, पण जे देव आहे ते देतो. माझे एकनाथ महाराजांना छातीला हात लावून सांगितलं बघा एवढे आपल्या भक्तासाठी वर्णन करणारे, एवढे आपल्या भक्तासाठी धावून जाणारे भगवान शंकर असतात. म्हणून त्याचं ते वेदानं वर्णन केले, 6 शास्त्रानं वर्णन केले, 18 पुराणानं वर्णन केले. आणि तो शिव मी आज डोळे भरून पाहिला अभंगाचं पहिलं चरण.
वेदशास्त्र गाईला पुराणे वर्णीला वेदशास्त्र गाईला पुराणे वर्णीला वेदशास्त्र गाईला पुराणे वर्णीला वेदशास्त्र गाईला पुराणे वर्णीला तो शिवा पाहिला डोळे भरी तेरे माझे मना होय समाधान तेरे माझे मना होय समाधान वेदशास्त्र गाईला पुराणे वर्णीला वेदशास्त्र गाईला पुराणे वर्णीला गाईला हरी होय समाधान माझ्या होय अभंगाच्या पहिल्या चरणात महाराज म्हणतात वेदाने गायलेला श्रुतीनं गायलेला शास्त्राने गायलेला 18 पुराणाने गायला आज मी ते शिव डोळे भरून पाहिला म्हणून आज आपण सगळेजण महाराज भगवान शंकराच्या दर्शनासाठी आलेत आपण देखील आज भगवान शंकराचे लिंग हे शिव महाराज डोळे भरून पाहिलेला आहे पण तुम्हाला एक थोडीशी विनंती आहे महाराज काय आपण भगवान शंकराच्या पूजेवर पिंडावर पूजा करण्यासाठी जे बेल आणतो ते बेल आपण भावनेनं आणला पाहिजे त्या बेलाला वस्त्र म्हणजे शस्त्र लावलं नाही पाहिजे आपण कधी घेऊन जातो शिळीला पाला कापल्याने गप्प 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 कापितो गोठडं बांधतो आपल्याला आज 1000 बेल व्हायचा आहे त्याचं फळ तुला काहीच नाही का शस्त्र लावलंय तू किती भाव आहे 5 बेलाचे पाने घ्या आणि भावनेनं देवाला अर्पण करा देव प्रसन्न होईल महाराज म्हणून आपले सगळे शिव भक्त आपण इथं आहेत आज आपण भगवान शंकराचं दर्शन घेतलेलं आहे अन्नदान केलेलं आहे ज्ञानदान केलेलं आहे म्हणून एकदा आपण सर्वांनी त्या ज्या भगवान शंकर भजन करतो त्या देवाचं भजन करायचं म्हणून सर्वांनी हात वर करून भजन करावे विठोबा